दासबोधातील व्यवस्थापन कौशल्ये या नवीन मालिकेच्या पहिल्या भागात तुमचे स्वागत आहे. आजच्या कॉर्पोरेट जगात आपण मॅनेजमेंटबद्दल खूप ऐकतो. पण समर्थ रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वीच दासबोधातून यशाचे व्यवस्थापन कसे करावे याचे अचूक मार्गदर्शन दिले आहे. आज आपण पाहणार आहोत पहिले कौशल्य, नियोजन आणि पूर्वतयारी. समर्थ म्हणतात, आधी करावे मग सांगावे. आणि केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी त्या कामाचे उत्तम नियोजन असणे अत्यंत आवश्यक आहे. जो माणूस कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्याचे बारकावे समजून घेत नाही, त्याला यश मिळणे कठीण असते. समर्थांच्या मते कार्यसिद्धीस नेण्यासाठी आधी मनामध्ये त्याची स्पष्ट आखणी असावी लागते. दुसरे महत्वाचे सूत्र म्हणजे साधनेची जमवाजमव. समर्थ म्हणतात की कार्य मोठे असेल तर त्यासाठी लागणारी माणसे आणि साधने यांची पूर्वतयारी आधीच केली पाहिजे. जो वेळेवर धावपळ करतो त्याचे नियोजन कोसळते. उत्तम व्यवस्थापक तोच असतो जो येणाऱ्या अडचणींचा आधीच अंदाज घेतो आणि त्यानुसार आपली फळी उभी करतो. समर्थांनी स्वतः गड किल्ले आणि संघटनांचे जे जाळे विणले ते त्यांच्या याच नियोजनाच्या जोरावर. लक्षात ठेवा, नियोजन म्हणजे केवळ कागदावरची आखणी नाही, तर ती अंमलबजावणीची पहिली पायरी आहे. जर तुमची सुरुवात नियोजित असेल तर अर्धे युद्ध तुम्ही तिथेच जिंकलेले असते. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी समर्थांचे हे नियोजनाचे सूत्र आपल्या कामात उतरवणे काळाची गरज आहे. समर्थांचे हे अमूल्य व्यवस्थापन विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.